आज आपण 3 एप्रिल 2026 शुक्रवारसाठी 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण 3 एप्रिल 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया राशी भविष्य या व्हिडिओला. तर चैत्र महिन्यातील हा शुभ दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवी उमेद आणि उत्साह घेऊन आला आहे. निसर्ग बदलतोय आणि त्याचसोबत ग्रहांची नक्षत्रामधील चालही बदलत आहे. आता आजचा शुक्रवार लक्ष्मी देवतेच्या आशीर्वादाने आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे. आता ग्रहांच्या स्थितीनुसार आज काही राशींना भाग्याची भक्कम साथ मिळणार आहे, तर काहींना सावध राहून पावले उचलावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीच्या नशिबात आज काय दडले आहे. आता बघूया आपण पहिली रास मेष रास. आता मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कार्यक्षेत्राच्या बाबतीत नोकरीमध्ये तुमच्या कामाची दखल वरिष्ठ घेतील. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आज आहे. आता आर्थिक बाबतीत धनलाभाचे योग आहेत, मात्र खर्चही तितकाच वाढू शकतो. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर डोळ्याची जळजळ किंवा थकवा जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या. आजचा सल्ला, घाईत कोणताही कागदपत्रावर सही करू नका. आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास. आता तुमच्यासाठी आजचा दिवस सुखसमृद्धीचा आहे. कौटुंबिक बाबतीत घरात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे जुने वाद मिटतील. व्यवसायाच्या बाबतीत व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील. आता भागीदारीत व्यवहार करत असाल तर पारदर्शकता ठेवा. आता विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये प्रगती होईल. विशेषतः गणिताच्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. आजचा मोलाचा सल्ला, आज पांढऱ्या रंगाचा वापर करणे शुभ ठरेल. आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींना आज संमिश्र फळे मिळतील. सामाजिक बाबतीत तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. आता आर्थिक बाबतीत गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय मोठे पाऊल टाकू नका. आता प्रेम संबंधाच्या बाबतीत जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. आजचा मोलाचा सल्ला, आज गणपती बाप्पाची उपासना करा. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा धावपळीचा असू शकतो. मानसिक स्थिती, मनात नसलेले विचार येतील, पण योगाभ्यासाने मन शांत ठेवा. नोकरीच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. कठीण कामे दुपारपर्यंत पूर्ण होतील. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये पोटाचे विकार उद्भवू शकतात, त्यामुळे बाहेरचे अन्न खाणे टाळावे. आजचा मोलाचा सल्ला, रागावर नियंत्रण ठेवणे आज अत्यंत गरजेचे आहे. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विजयाचा आहे. यश, तुम्ही आखलेले ध्येय पूर्णत्वास जातील. विरोधक तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. आता आर्थिक बाबतीत अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबामध्ये मुलांच्या यशाने मन प्रसन्न राहील. आता आजचा मोलाचा सल्ला, राग आला तर रागाला आवर घाला. सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यास अधिक ऊर्जा मिळेल. सहावी रास कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस बुद्धीचा वापर करण्याचा आहे. तर व्यवसायाच्या बाबतीत मार्केटिंग किंवा सेल्स क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत फायदेशीर आहे. प्रवासाच्या बाबतीत जवळचे प्रवास घडतील, जे आनंददायी असतील.
आता नातेसंबंधामध्ये मित्रमैत्रिणींच्या भेटीमुळे ताण हलका होईल. आजचा मोलाचा सल्ला, आज हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे लाभदायक ठरेल. आता आहे 7वी रास तुळ रास. तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संतुलनाचा आहे. आर्थिक बाबतीत अनावश्यक खरेदी टाळा. बचतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यासाठी चांगले राहील. नोकरीच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहा. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या बाबतीत गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. आजचा मोलाचा सल्ला, गरजूंना शक्य असेल तर दानधर्म करा. 8वी रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज काहीतरी नवीन शिकण्याचा दिवस आहे. कौटुंबिक बाबतीत भावंडाशी असलेले संबंध सुधारतील. वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. व्यवसायाच्या बाबतीत नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा मुहूर्त चांगला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. आजचा मोलाचा सल्ला, मारुती स्तोत्राचे पठण करा. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी आज नशिबाचे दारे उघडतील. भाग्याच्या बाबतीत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज दैवी कृपेने मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत लॉटरी किंवा अचानक धनलाभाचे योग नाकारता येत नाहीत. प्रेमसंबंधाच्या बाबतीत जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचे बेत आखले जातील. आजचा मोलाचा सल्ला, आज पिवळ्या रंगाचा वापर करा. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीच्या लोकांसाठी कष्टाचा दिवस आहे, पण फळही गोड मिळेल. करिअरच्या बाबतीत तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे फळ आज पदरात पडेल. बॉस तुमच्यावर खुश राहतील. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखीचा त्रास संभवतो. वेळेवर आहार घ्या. आर्थिक बाबतीत प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल असा आहे. आजचा मोलाचा सल्ला, शनेश्वराचे दर्शन घेतल्यास मानसिक शांतता लाभेल. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींना आज नवीन संधी मिळतील. व्यवसायाच्या बाबतीत लोखंड किंवा तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस उत्तम प्रगतीचा आहे. सामाजिक बाबतीत तुमच्या विचारांना समाजात प्रतिष्ठा मिळेल. कुटुंबाच्या बाबतीत घरातील मोठ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. आजचा मोलाचा सल्ला, निळ्या रंगाची वस्तू जवळ ठेवणे शुभ राहील. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सृजनशीलतेचा आहे. कला, संगीत, साहित्य किंवा कलेशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस सुवर्णकाळ ठरेल. आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आता मानसिक बाबतीत मन प्रसन्न राहील आणि नवीन कल्पना सुचतील. आजचा मोलाचा सल्ला आहे, कुलदेवतेचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. आता आपण बघूया निष्कर्ष काय निघतो यामध्ये. आता या राशी भविष्यातून आजचा दिवस हा ग्रहांच्या स्थितीनुसार सर्वांसाठीच काही ना काही शिकवण देणारा असा आहे. आपल्या राशीनुसार दिलेले उपाय केल्यास येणाऱ्या अडचणी कमी होतील. कर्म करत राहा, यश नक्की मिळेल. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा राशी भविष्य व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.